भुदरगड तालुक्यातील गंगापूर इथल्या बळीराजा फाउंडेशन संचलित बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सत्कार समारंभ पार पडला। महिला कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्ल आणि सैन्यदल भरतीतील यशस्वी झालेल्या 40 उमेदवारांचा सत्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला। आजपर्यंत 830 विद्यार्थी भारतीय सैन्यदलात भरती करणारी महाराष्ट्रातील ही एकमेव अकॅडमी असावी अशा शब्दात पालकमंत्र्यांनी अकॅडमीचं कौतुक केलं। भुदरगड तालुक्यातील गंगापूरमध्ये बळीराजा फाउंडेशन संचलित बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात कार्यक्रम पार पडला। संस्थेचे अध्यक्ष अजित जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेतील विजेत्या महिला कुस्तीगीर आणि सैन्यदल भरतीमध्ये यशस्वी झालेल्या 40 विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते गुणवंत कुस्तीगीर आणि यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। 830 विद्यार्थ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवण्याचं काम कोणी सामान्य करू शकत नाही। त्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटी असावी लागते। ती जिद्द बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक अजित जाधव यांच्याकडे आहे। त्याचा आपल्याला आनंद असल्याचं नामदार आंबेडकर यांनी नमूद केलं। दरम्यान यशस्वी 40 विद्यार्थ्यांपैकी अजय विलास कराडे, अंकिता अनंत अमृतकर, हर्षद लक्ष्मण कदम, स्वराज दुर्गुळे, समरजित पाटील आणि अविराज मांगले यांना सन्मानित करण्यात आलं। बळीराजा स्कूलच्या प्राचार्या दयाली पाटील यांनी संस्थेचा प्रवास उलगडला। दरम्यान येणाऱ्या काही दिवसात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजाराच्या पटीत असेल। त्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू असा आशावाद फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी व्यक्त केला। यावेळी नंदकुमार ढेंगे, पंडितराव केळणे यांनी मनोगताद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा केतकी जाधव, मदन देसाई, राकेश लोकरे, विजय सुतार, दिगंबर कल्याणकर, उदय हुंडेकर, प्रशांत सुतार, प्रकाश डवरी, सयाजी पाटील, युवराज पाटील, सातापा ढेकले, सागर कांबळे, ओंकार मोरे, आनंदा गोडसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।